विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी याच्या आधी तुम्हाला ज्या पद्धतीनं सॅम्पल पेपर दिला होता तोच पेपर इथं आलेला आहे मित्रांनो. बघा जसाच्या तसा. आता मोर दॅन प्रश्न तसेच आहेत. बघा इथं पहिले आपल्याला आलेला आहे हा उपवास या धड्यातील इथं प्रश्न आलेला आहे. पहिल्याला पंतांची पहिली उडी शेवटची ठरली. काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे मित्रांनो की 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड आहे, हे त्याचं कारण आहे. दुसरं बघा इथं कारण विचारलं, आचार्यबर्वे शेजारच्या खोलीत असूनही समाचाराला आले नाहीत. काय कारण आहे त्याचं आचार्यबर्वे? कारण उपवास त्यांचं खास पुरण होतं म्हणून आले नाही. सोपा होता पेपर, काही कठीण नाही मित्रांनो. आता पुढे चला बघा. पुढे आकृतीबंध पूर्ण करा. दोरीवर उडीचे झालेले परिणाम. काय परिणाम झाले बघा. एक परिणाम असा झाला पहिला की ड्रेसिंग टेबलवर तेलाच्या औषधीच्या बाटल्या घेऊन ती खाली आली. दुसरं काय, आचार्य बर्व्यांच्या गळ्यात पडली. ओके, 2 कारणं झाले. 2 कारणं तिथं लिहायचे, काही कठीण नाही. आता बघा दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगात तुम्हाला समजलेला विनोद काय आहे, काय विनोद घडला हे तुम्हाला लिहायचं आहे. पण माझं मत आहे तुम्ही जर इथपर्यंत लिहिलं असतं तरी तुम्हाला गुण मिळाले असते. ठीक आहे, चालेल. पुढचं बघा. आता बघा, म्हणून या पेपर मी देतो, या पेपरचा बारकाईनं, आणि हाही तोच आलेला आहे. बघा दुसराही उतारा मी जो सांगितला होता तोच आलेला आहे फुटप्रिंटमधला. बघा कार्नेलिया, रेखामावशी दार उघडणारा, अभिषेक, स्वच्छतेची भुक्ती, स्नेहल. ओके, चला पुढे जाऊ. आता काय म्हणते, रेखामावशीच्या पायांना धूळ लागण्याची कारणं. काय कारणं होती? एक, क्षणामतीचं काम करायच्या त्या. दुसरं, वस्तीत रस्ता नव्हता वस्तीमध्ये. 2 कारणं दिलेली आहे इथे मी. ओके, पुढचं स्वमत आहे. काय म्हणते स्वमतामध्ये असं दिलेलं आहे 3 मार्कांसाठी. तापानं पणपणली आपली धरती, स्थिती बदलण्याची गरज. काय उपाय सुचाल तुम्ही? की बाबा आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखणं गरजेचं आहे, गाळ्यांचा कमीत कमी वापर केला पाहिजे वगैरे. त्याच्यानंतर प्रदूषण कमी केलं पाहिजे, प्रदूषण टाळलं पाहिजे वगैरे, अशा पद्धतीनं गाळ्यांचा वापर वगैरे. आता अपठित गद्य उतारा सोपा होता. शब्दांच्या पलीकडची भाषा, स्पर्शाची भाषा इथं दिलेली आहे, शब्दांच्या पलीकडची. बघा उतारात आलेल्या कवीचं नाव इथं कवी सरळ दिलेले आहे, बाब बोरकर. सोपी होता पेपर, काही कठीण नाही. आता पुढे बघा काय म्हणते, मनात रेंगाळणारे आनंदही स्पर्श कोणते आहेत? मनात रेंगाळणारे, एक, पुस्तकाचा स्पर्श, तलमीचा हिरवळी अनवाणी पायांचा स्पर्श, लुसलुसता स्पर्श, धबधबत्या थंडगार स्पर्श. इथं सगळे दिलेले आहे, काही कठीण नाही, अगदी सोपं आहे. पुढे बघा. आता आपण पद्य विभागाला आलो. अंकिला मी दास तुझा, रिपीट झालेली कविता आहे. आता या कवितेमध्ये परमेश्वराचे दास कोण आहे? संत रामदास. मेघाची विनवणी करणारा चातक पक्षी, हे मी तुम्हाला दिलेलं होतं. पुढे बघा काय आहे, कवितेत माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द. एक, कनवाळू मातेकरता, हरणीकरता चिंतित हरणी असे शब्द आलेले आहे. पुढे बघा. धेनू म्हणजे गाय, काज म्हणजे काम, अंकिला म्हणजे अंकित झालेला, सवे म्हणजे सोबत. ओके, ठीक आहे. काव्य सौंदर्य म्हणजे तुम्हाला ह्या ओळीचा अर्थ लिहिणं होतं. परमेश्वराला केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. तुम्ही त्यातल्या ओळी लिहून गद्य स्वरूपात लिहिल्या असतं तरी चाललं असतं. आता मी तुम्हाला जे 3 कविता सांगितल्या होत्या, रंग म्हणजे रंगवद्याचे आणि ऑप्शन, IMPI म्हटलं तेच आलेलं आहे बघा. आणि याचं मी सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला होता. आता प्रस्तुत कवितेचे कवी आहे अंजली कुलकर्णी आणि ऑप्शनच्या इंदिरा संत. विषय आहे पर्यावरणाची काळजी घेतली तर माणूस समृद्ध होतो, आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांचे ऑप्शन केलेलं आहे. याचं सेपरेट केलं होतं मी, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की सरळ अर्थ, हा अर्थ जसा तसा लिहिला तरी चालते. धन्य देईन संगणका काळी आई जगू, म्हणजे संगणक धान्य देत नाही तर त्यासाठी काळी आई जगवणं गरजेचं आहे, असं लिहिलं असतं तरी चाललं असतं. कविता आवडण्याचे न आवडण्याचे कारण मी ते सरळ दिली होती तुम्हाला. प्रत्येक कवितेकरता युनिक कारण सांगितलं होतं, ते इथं तुम्ही लिहिणं गरजेचं होतं. मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ दिलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर स्थूल वाचनामध्ये बघा मी 3 सांगितलं होतं. जाता असताला, त्याच्यानंतर मोठे होत असलेल्या मुलांनो, पंथीचं आणि उत्पत्ती कोश 3 सांगितले होते. 2 केले असते तरी तुम्हाला गुण पूर्ण मिळालेले असते. ठीक आहे. आता बघा भाषा अभ्यास म्हणजे व्याकरणामध्ये आपण आलो. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. बघा प्रश्नार्थी चिन्ह दिलेलं आहे इथे, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. आणि भारत देश आहे, सरळ वाक्य विधानार्थी वाक्य आहे. भारत माझा देश आहे. ओके, चला पुढचं बघा. कंसात सूचने वाक्य रूपांतर करा. नेहमी खरे बोलावे, सोपं आहे. आज्ञार्थी करा. आता आज्ञार्थी करा म्हणते, हे आपण काढून टाकू. आज्ञार्थी करा सांगितलं यांनी, इथं चुकीचं आहे. आज्ञार्थी करा म्हणजे मी सांगितलं होतं नेहमी खरे बोलावे, नेहमी खरे बोला, बस बोला करावं लागेल. नेहमी खरे बोला एवढंच करावं लागेल तुम्हाला इथं. पुढे बघा इथं दिलेलं आहे, तो देखावा खूप सुंदर आहे. आणि उद्गारार्थी करा म्हणते, खूप सुंदर आहे तो देखावा, खूप सुंदर आहे तो देखावा, आणि मग पूर्णविराम. काही कठीण नाही आहे. आता बघा तथ्य असणे, वाक्यात उपयोग. तथ्य असणे म्हणजे बरोबर असणे, खरे असणे. म्हणजे उत्साहाला उधाण येणे, खूप आनंद होणे. ऋण असणे, कर्ज असणे किंवा उपकार असणे असं आपण त्याला म्हणू शकतो. शब्दसंपत्तीमध्ये जाऊ. दिवस म्हणजे दिन, वासर, वार, नदी म्हणजे सरिता. ठीक आहे.
इकडे आता विरुद्धार्थी शब्द, विश्वास, अविश्वास, सुंदर, कुरूप. विरुद्धार्थी शब्द, वचन बदला, पाऊल, पावले, गाडी, गाड्या. काही कठीण नाही. कविता करणारा, किती सोपी आहे, कवी. पुढे बघा आता काय लिहायचं आहे, वाक्य लेखन नियमानुसार लिहिला. आमचे मूळ गाव, मूळ याची उकार दीर्घ पाहिजे. दक्षिण, दक्षिण. बघा दक्षिण असं पाहिजे. दोनच वाक्यात बदल असतात. पुढचं वाघिणीनं, इथं वाघीची विलांटी रसव पाहिजे आणि बांबूच तुम्हाला दीर्घ पाहिजे अशा पद्धतीनं. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता बघा इथं काय म्हणते, विरामचिन्हे वापरा. आता विरामचिन्ह इथं स्वल्पविराम आणि इथं उद्गारवाचक चिन्ह, इथं स्वल्पविराम आणि इथं प्रश्नार्थक चिन्ह, एवढं वापरायचं होतं. चालेल. आता बघा तुम्ही आपण उपयोजित लेखनावर आलो मित्रांनो. पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये इथं ज्याला पत्र आपल्याला लिहायचं आहे तो व्यवस्थापक, ज्ञानमंदिर, आधार, मार्ग, पुढे याला लिहायचं आहे, त्याला आपण प्रति म्हणून असं दाखवू शकतो. आणि लिहिणारा कोण आहे, योगेश युगंधरा भावे हे लिहिणार आहे. ठीक आहे. हस्ताक्षर वर्ग कार्यशाळाची संधी आहे, तो लिहिणं गरजेचं होतं. जर नाही लिहिता आलं, मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा म्हणजे सारांश लेखन करा. अपठित गद्य उताराचं तुम्ही सारांश लेखन केलं असेल. आता पुढच्या 2 कृती सोडवणं होतं. एक जाहिरात लेखन होती आणि एक मराठी भाषा दिनाची बातमी तर जशीच्या तशी आली, जी आपण सांगितली तीच बातमी इथं आलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कथालेखनामध्ये सांगितलं होतं की कथालेखनाचे मुद्दे तुम्ही जोडून ते कथा तयार करू शकता आणि तात्पर्य द्यायचं, काय आहे कथेचा अर्थ, असं आपण याच्यात सांगू शकतो. ठीक आहे, काही कठीण नाही. आता लेखन कौशल्यामध्ये 3 निबंध होते, त्यातले तुम्हाला एक लिहिणं होतं मित्रांनो. इथं बघा छत्रीचे आत्मकथन होतं, म्हणजे छत्री स्वतः बोलत आहे की मी कशी आहे, माझा रंग कसा आहे, माझा प्रकार कसा आहे, कोणत्या प्रकार होता, पूर्वी कोणते होते, उपयुक्तता काय आहे, हे जे दिलेलं आहे ना. आता खंत काय मनातली, हे इथं या पद्धतीनं. वैचारिक लेखनामध्ये अंधश्रद्धेवर विचारला गेला होता आणि 3पैकी एकच लिहिणं होतं. प्रसंग लेखनसुद्धा होतं, मी पाहिलेलं प्रदर्शन. काही कठीण नाही मित्रांनो. थोडं जर व्यवस्थित अभ्यास केला असता, मी सांगितलेला पेपर जरी बघितला असता, तर डेफिनेटली तुम्हाला गुण चांगले मिळाले असते. आता पुढील पेपर मी टाकणार आहे, त्यानुसार जास्तीत जास्त मित्रांना पाठवा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर बनवून राहा. चला, तुम्हाला पुढील पेपर करता बेस्ट ऑफ एफर्ट्स. थँक्यू सो मच.